तर मुंबईमध्ये उपोषणासाठी ओबीसी आंदोलनासाठी ओबीसीने सुद्धा मागणी केलेली आहे आणि मंत्री छगन भुजबळ असं म्हणाले की जर त्यांना परवानगी देत असेल तर आम्ही पण तिथे जाणार. तुला नंतर नाही का करता यायचं कदम नाही घालतो लय टोकरी देवा त्याची आळी त्याला असं लोकांनी करायला लागले तुला मनाचं काहीच कळत नाही का रे दुसऱ्यांचा सभा घेतलं की तू घेतो कांदा सगळी तो घेणं देणं कसलं काय रे अडपट डोकं खरं त्याचं नका विचारू जाऊ मग हेच होत आहे बा त्याला काय आता आम्हाला उपोषण करायचं की त्याला करायचं जाशी नाही कुटकुटून ते उपोषण सोपं असतं का चौकून धरून निघो तू तो केलेला आहे का हो ना सगळं देतो सोडून आम्ही कार्यक्रम केला तसंच करतो मी जरा टकोर रोबा घे राहीन का मला दिवस बरोबर राहतो डोक्या रोबा अशी स्टंटच करायचं तुला आम्ही करतो तसे तर मला दिवसभर टकोर रोबा राहत तू राहशील वर टांगड्यावर करून काही करतोय आम्ही परवानगी घेतली लोकशाहीनं ते बघा त्यांनाही अधिकार आहे परंतु मुद्दाम जाणून बुजून करणं हे चांगलं नाही मराठ्यांनी काही केलं म्हणजे तुम्हाला करायचंय म्हणजे तुम्ही जाणून बुजून करणं हे जाणून बुजून चांगलं नाही याला लोकशाही म्हणलं जात नाही किंवा याला समानताही म्हणलं जात नाही किंवा समता सुद्धा म्हणलं जात नाही माणसाला कळायला पाहिजे एकाच झाल्यावर एकानं करायचं त्यांनी केलं म्हणून हे करा आणि मराठी जर तुम्ही इथून पुढे काही करायला लागले आणि मराठी जर तसं करायला लागले तर तुमचा जिथं मंडप असेल तेच मंडप नेऊन टाकायचं जमन करा मग होईन का सहन तुम्हाला आता आमचं आरक्षण गुतलंय म्हणून आम्ही तुमचं सहन करतोय आता कधी काळी तुमच्यावर तशी वेळ आली आणि तुम्हाला आंदोलन करायची वेळ आली मराठी मोकळे झालेले जो समजा मग आम्ही चौकून मंडप टाकलं जमन का तुम्हाला असं नाही चालत एकमेकाला क्रॉस चालून विरोध करून नाही चालत त्याला कवा कळन ते कळवा त्याला ते लयच मोघम कामातून गेले सोबतच असं आहे की आकडा